नाणेफेक पराभूत होत जे निमंत्रण मिळते फलंदाजीचं ते निमंत्रण हसतमुखाने मैदानावरती स्वीकारलं जात आहे ते वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून व त्यांचे पहिले दोन प्राथमिक फलंदाज हे खऱ्या अर्थानं डावाला सुरुवात करण्यासाठी या इनिंगला प्रारंभ करण्यासाठी सलामीची जोडी भिनीची जोडी आघाडीची जोडी अर्थात प्रारंभिक जोडी ही मैदानावरती पावलं वळवते ती दत्ताराम चव्हाण व दत्ताराम चव्हाणच्या साथीला या ठिकाणी सीताराम जोईल हे दोन पहिले प्राथमिक फलंदाज असतील ते यावेळी मैदानावर एकंदरीत विखुरलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना व त्याच व्यूहरचनेची पाहणी दोन्हीही फलंदाज करतायत कारण या सामन्यात पराभव कोणालाही मान्य नसेल जो संघ विजयी ठरेल थेट या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना दिसेल म्हणजे मेगा फायनल मध्ये पोहोचताना दिसेल मात्र जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला अजून एक संधी ही क्वालिफायर 2 ची लढत खेळण्याची असेल मात्र पहिल्याच प्राथमिक प्रयत्नात आपण मनोमन विजय या ठिकाणी संपादित करायचा थेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची या मनोच्छेने या इराद्याने हे दोन तगडे समसमान ताकदीचे संघ या ठिकाणी उतरतायत व औचित्य ठरतंय ते कुंकेश्वर प्रीमियर लीग 2025 अर्थातच पर्व चौथं गोलंदाज सज्ज होतोय वैयक्तिक पहिल्या डावातील पहिल्या वेळेला षटक फेकण्यासाठी सूरज आयर या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला जातोय तो अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून प्राथमिकता दिशा ठरवली जाते व आपली दिशा ठरवल्यानंतर गोलंदाज या ठिकाणी सूरज आयर हा सज्ज ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईकला फलंदाज दत्ताराम नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सीताराम ही जोडगोळी असेल ती मैदानावर ज्यावेळी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका सिली मिडॉन पर्यंत पोहोचतोय अर्थातच शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू क्षणाचाही अवधी न घालवता वेगात चेंडूवरती पोहोचतोय एकेरी धाव घेतली जाते पहिल्या प्राथमिक चेंडूवरती व त्या एकेरी धावेने गोलंदाजीला सूरज आयर हा गोलंदाज सुरुवात करतोय तर पहिला प्राथमिक चेंडू समाप्त झाल्यानंतर या महत्त्वपूर्ण क्वालिफायर 1 च्या लढतीमध्ये वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं खातं हे खोललं जात आहे ते एकेरी धावेच्या साथीनं ज्यावेळी लोअर फिल्टर्स पद्धतीचा चेंडू होता जरूर मोठा फटका टोलविण्यास पोषक चेंडू होता मात्र नजर नव्हती फलंदाजाची अर्थातच सीतारामची चेंडू मंद गतीचा चेंडू कमी गतीचा अर्थातच ज्या वेगात चेंडू यायला हवा होता त्या वेगावर कुठेतरी या ठिकाणी नियंत्रण गोलंदाजाचं चेंडू टप्पा पडतोय व भन्नाट वेगात चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हाती विसवत निर्धाव चेंडूची संगता ही आघाडीच्या पहिल्या षटकामधील दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज सूरज आयर याच्या गोलंदाजीवरती अजूनही आघाडीच्या षटकातील बिनीच्या षटकातील पहिल्या षटकातील इतिश्री करणारे 4 चेंडू हे शेवटचे असतील ते मैदानावरती बाकी गोलंदाज सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज आयर एवढे ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका हवेत राहतोय झेल खाली क्षेत्ररक्षक व साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल टिपत खेळी समाप्त होत आहे ती सीताराम या फलंदाजाची स्वतःचं खातं न खोलता 0 धावेची बॅग आपल्या डोक्यावरती घेत निराश मनाने दुःखी वदनाने खिन्न मनाने या ठिकाणी सीतारामला मैदानाचा रस्ता हा सोडावा लागतोय ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण MS स्पोर्ट्स या YouTube लाईव्हच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवरती आपलं पाहू शकता की चेंडू हा थेट मधल्या यष्टीवरता ओव्हरपिच पद्धतीचा अर्थातच मंद गतीचा मात्र मंद गतीचा चेंडू हा वाईडिश लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे टोलवायचा हा मनोमन इरादा फलंदाज सीतारामचा सफल होतोय उजव्या यष्टीच्या बाहेर येतोय मात्र प्रयत्न फसतोय फटका या ठिकाणी फसतोय व जे अपेक्षित अंतर चेंडूने गाठायला हवं होतं ते अपेक्षित अंतर चेंडू न गाठता फटका असमंतात राहतोय व वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू झेल खाली पोहोचत एक अप्रतिम झेल टिपला जात सीताराम या फलंदाजाची खेळी समाप्त होत नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अमोल कोकम हा मैदानावरती पोहोचतोय तो फलंदाजीसाठी म्हणजे आता अमोल हा निश्चितच स्ट्राईकला असेल अमोलच्या साथीने नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने दत्ताराम ही सलामीची जोडी अर्थातच मधल्या फळीतील फलंदाज आक्रमक फटके हे सजवावे लागतील कारण सामन्याचं महत्त्व दोन्ही संघ जाणतायत जो संघ विजयी ठरेल थेट मेगा फायनल ग्रँड फिनालेमध्ये पोहोचेल मात्र चुरशीचे प्रयत्न कसोशीचे प्रयत्न हे अथोनात मैदानावरती करावे लागतील
नवीन गोलंदाज अमोलची पावलं यावेळी मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला सफलताप्राप्त गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावरती सज्ज होताना दिसेल तो आघाडीचा गोलंदाज सूरज अय्यर. आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय, केवळ 1 धाव खर्च करत महत्वपूर्ण आघाडीची जोडी बिनीची जोडी त्याच्याकडनं फोडली जात सज्ज होतोय नवचैतन्याच्या वातावरणात षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका विथ अलॉंग द कार्पेट. अर्थातच चेंडू मिडॉनला पार करतोय व मिडॉनला पार केल्यानंतर चेंडू लॉंगॉन पर्यंत पोहोचतोय. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू, डीप मिड विकेटचा खेळाडू व त्याच्या साथीनं मिडॉनचा खेळाडू असे 3 खेळाडू जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतायत. एकेरी धाव आल्या पावले मनोमन मैदानावरती पूर्ण करतोय तो अमोल हा फलंदाज व अधिकतम जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊ दिली जाते ते उंच खुरा असा सडपातळ बांध्याचा खेळाडू सलामीवीर दत्ताराम चव्हाण याच्या खाते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, नाममात्र 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ज्यावेळी गुडलेंथवरती चेंडूचा टप्पा, स्वतःसाठी फलंदाज जागा बनवतोय, बॅकफुटला सरकतोय व फटक्याची निवड करतोय. केवळ दिशा ही दर्शविली जाते. चेंडू सिली पॉइंटला निघतोय. अर्थातच मिडऑफचा खेळाडू त्याचबरोबर पॉइंट क्षेत्ररक्षक जोपर्यंत सिली मिडऑफ पर्यंत येत आहेत. एकेरी धाव मंदावलेल्या पावलांनी, सुस्तावलेल्या पावलांनी दोन्ही फलंदाज पूर्ण करत बघता बघता खेळ समाप्त होतोय. आघाडीच्या पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा व नाममात्र 3 असा मंदावलेला धावफलक, असा खालावलेला धावफलक आपण अनुभवतोय तो वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी फलंदाज सफल होतोय. अतिरिक्त स्वरूपात बहुधा फटका डीप स्क्वेअर लेगला टोलवायचा होता, मात्र प्रचंड वेगाने चकित केलं जात आहे ते गोलंदाजाकडनं. निर्धाव चेंडू स्वरूप षटकाची समाप्ती होते ती पहिल्या म्हणजे आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय व नाममात्र सांघिक धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात अशी नाजूक स्थिती असेल ती वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. अजूनही 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल व 35 ते 40 धावा या खेळपट्टीचा विचार केला तर कुटाव्या लागतील. 24 चेंडू 4 षटकांमध्ये प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी ही राखावी लागेल व त्याच प्रयत्नात कानमंत्र मैदानावरती सलामीवीर दत्ताराम व त्याचबरोबर मधल्या फळीतील फलंदाज अमोल हे मैत्रीपूर्ण संवाद मैदानावरती साधतायत व सरतेशेवटी गोलंदाजीमध्ये देखील कमालीचा बदल होतोय. वैयक्तिक पहिलं व डावातील महत्वपूर्ण दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज हा अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडून सज्ज होतोय तो अक्षय गावडे. गोलंदाज सज्ज होतोय अक्षय गावडे. वैयक्तिक पहिल्या डावातील महत्वपूर्ण दुसरं षटक ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा फटका हा कव्हर पॉइंटला टोलवला जातोय. पॉइंटचा खेळाडू त्याचबरोबर कव्हरचा खेळाडू चेंडूवरती वेगात पोहोचतायत. प्राथमिकता एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळीनं मैदानावरती पूर्ण होते तर दुसरी धाव ही हरणाच्या धावगतीनं मैदानावरती पूर्ण. म्हणजे पहिल्या धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी योग्य साथ देतोय तो दत्ताराम, त्याला योग्य प्रतिसाद देतोय तो त्याचा सहकारी अमोल व दोघांच्या समयसूचक व योग्य धावगतीच्या जोरावरती बघता बघता एकेरी धावेची पावलं जोखीमग्रस्त दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावांची लहर मैदानावरती निघाल्यानंतर सांघिक धावफलक 1 षटक 1 चेंडूचा खेळ समाप्त होतोय व नाममात्र 5 धावा या एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी गुडलेंथवरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू अनपेक्षित उंची गाठतोय. अर्थातच स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका हा डीप पॉइंटला टोलवायचा व तो फटका टोलविण्याचं स्वप्न हे मनोमन अधुरं राहत आहे फलंदाजाचं. ते स्ट्राईकला अर्थातच सलामीवीर दत्तारामचं व निर्धाव चेंडूनं प्रेरित होतोय गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू फटका डीप मिड विकेटच्या पट्ट्यात अर्थात शिकार ठरतोय सलामीवीर दत्ताराम. चूक होते व त्या चुकीचा परिणाम म्हणजे या ठिकाणी मैदानाचा रस्ता हा सहज फलंदाज दत्तारामला सोडावा लागतो. एकंदरीत दुसरा हादरा सांघिक धावफलक जयसेता 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात.
नवीन फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज सुनील यांची वर्णी लागते ती वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या बाजूने अर्थातच प्राथमिकता फलंदाजी जो निर्णय दुसऱ्या बाजूने नाणेफेक विजय ठरत अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघ घेतोय तो त्या निर्णयावर आतापर्यंत खडा उतरत सुरळीत कामगिरी गोलंदाजांची आपण अनुभवतोय. केवळ 5 धावा खर्च केले जात आहेत व आघाडीच्या 2 फलंदाजांना बाद करण्यात सफलता प्राप्त ठरतोय तो अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा गोलंदाजांचा विभाग. याही वेळी आल्या पावली मोठा फटका जरूर टोलवायचा होता. वीर अलंगकार पेठ जमिनीलगतचा फटका हा वाईडिश लॉंगॉनला पोहोचतोय. डीप वरनं 2 क्षेत्ररक्षक हे जवळजवळ सीमारेषेवरनं या ठिकाणी सीमारक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एकेरी धाव केवळ घेतली जाते ती फलंदाजाला मात्र याच एकेरी धावेची पावलं ही विलंबाने होणाऱ्या फेकीने दुसऱ्या धावेकडे वळतायत व बहुमूल्य 2 धावेच्या साथीनं सांघिक धावफलक पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातील केवळ 2 चेंडूंचा बाकी असेल. षटकाची इतिश्री होण्यासाठी षटकाची सांगता होण्यासाठी मात्र नेमके कोणती करामत मैदानावरती फलंदाज करतोय हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. याही वेळी मिस टायमिंग फटका शॉर्ट मिड विकेट वरती चेंडू हा स्थिरावतोय. अर्थातच नैसर्गिक अडथळ्याला चेंडूनं स्पर्श केल्यानंतर फटक्याचा वेग मंदावतोय व ज्या रीतीनं फटक्याचा वेग मंदावतोय शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती वेगात पोहोचतोय. याही वेळी एकेरी धावेवरती समाधानी व्हावं लागतंय ते फलंदाजाला मात्र ती एकेरी धाव ही लाख मोलाची त्या धावेचं महत्व दोन्ही फलंदाज जाणतायत व त्या एकेरी धावेने सांघिक धावफलक पोहोचतोय तो 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता दुसऱ्या षटकातील केवळ अंतरिम चेंडू असेल तो बाकी व डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती त्यामुळे क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत बदल हा केला जातोय. यावेळी सुरेख संपर्क होतोय. 2 खेळाडू अगदी झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत मात्र दोहोंमध्ये नेमका झेल कोणी टिपावा या द्विधा विवंचनेत दोन्ही क्षेत्ररक्षक जखडबंद होत आहेत परस्पर भिडताना दिसत आहेत व षटक समाप्तीचा इशारा हा प्रमुख पंचांचा येतोय व दुसऱ्या षटकातील अंतरिम चेंडूवरती 2 धावेच्या साथीनं दशकाचा उंबरठा मैदानावरती गाठतोय तो वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघ. निम्म्या इनिंगचा म्हणजे 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त व प्रति षटकामागे 5 धावांची धावगती राखत आतापर्यंत नाणेफेक पराभव झाल्यानंतर जे निमंत्रण वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाला फलंदाजीचं ते निमंत्रण हे हसतमुखाने स्वीकारले जात आहे व सलामीची जोडी बिनीची जोडी ही स्वस्तात तंबूच्या आसराला परतल्यानंतर केवळ 10 असा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय तो 2 गड्यांच्या मोबदल्यात. मध्यंतराचा खेळ समाप्त म्हणजे 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 5 धावांची धावगती राखत आतापर्यंत वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट फलंदाज अक्षय पेडणेकर याच्या गोलंदाजीवरती 3 गडीबाज सांघिक धावफलक 10 धावा. आता नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतोय तो राज मुंबरकर.
जेपी सन्मानजनक पावित्र्यात केवळ फटका टोलविला जातोय, चेंडू रोखण्यात धन्यता मानलं जात आहे, सरळफेकी यष्टांवरती करायची हा मनोमन प्रयत्न गोलंदाजाचा फसतोय. अस्तित्वात नसलेल्या 2 धावा या अनावश्यक फेकीनं प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जात आहेत व 2 धावांची लहर ही मैदानावरती निघाल्यानंतर दशकाचा उंबरठा पार करत तब्बल 12 धावा धावफलकावरती झळकवल्या जात आहेत, त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये परत एकदा बदल केला जातोय व तोच बदल आपल्या नजरेनं न्याहाळ सज्ज होतोय, तो फलंदाज स्ट्राईकला. याही वेळी हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा झेल टिपण्याची सुसंधी होते, मात्र रनिंग कॅचेस मध्ये रिस्क होते. अर्थातच चेंडू हा हातांना स्पर्श करतोय. ऐन मोक्याच्या क्षणी डीप मिडविकेटच्या खेळाडूच्या वज्रमुठीतनं चेंडू खाली पडतोय. चेंडू हा परमपवित्र मायभूमीला स्पर्श करतोय व झेलबाद होण्यापासून फलंदाज बचावतोय. परिणामतः याही फटक्यावरती 2 धावा, निघालेल्या 2 धावांनी 14 धावा वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या बाजूनं या 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी मधल्या इष्टीवरचा चेंडू होता, जरूर मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून झाला होता, मात्र यावेळी प्रयत्नच राहतोय. चेंडू हा सर्कलमध्ये अर्थात 30 यार्ड वर्तुळामध्ये राहतोय, जोपर्यंत स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फेकी केली जात आहे गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त व निघालेल्या एकेरी धावेने पूर्णत्वास नेलेल्या एकेरी धावेने केवळ 15 असा धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून पुढे मोठे फटके अति आवश्यक असतील ते फलंदाजी करणाऱ्या वसुंधरा स्पोर्ट्स या क्रिकेट संघाला. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा चेंडू वाऱ्याच्या विरुद्ध फटका टोलविण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल, परत एकदा झेल टिपला जातोय. तो डीप मिडविकेटच्या पट्ट्या क्षेत्ररक्षकाकडनं सीमारेषेवरती व झेल टिपल्यानंतर जवळजवळ 4था हादरा बसतोय तो वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. वर परत एकदा अमरजी यांच्याकडनं त्या क्षेत्ररक्षकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. पंधरा धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात महत्वपूर्ण तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर व जी अपेक्षित धावसंख्या होती ती धावसंख्या धावफलकावरती दिसत नाही. याला प्रमुख कारणीभूत ठरते ती अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा भरीव तोफखाना गोलंदाजांचा विभाग, म्हणजे कुणाही फलंदाजाला ते खेळपट्टीवरती स्थिर सावर होऊ देताना दिसत नाहीत. आल्याबावली केवळ हजेरी लावण्याचं कार्य यावेळी वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे फलंदाज करतायत व तदनंतर मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतील. ते अमित साईम यांच्या जोडीला त्यांचा सहकारी राज मुंबरकर. तिसऱ्या षटकातील अंतरिम चेंडू व सफलता प्राप्त गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अक्षय पेडणेकर. ज्यावेळी हाफ ट्रॅकर अल्टीपल्टीचा पवित्रा मात्र या ठिकाणी असफल ठरतोय. चेंडू भन्नाट वेगात थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने पोहोचतोय. निर्धाव चेंडू स्वरूप षटक समाप्तीचा इशारा प्रमुख पंचांचा येतोय, म्हणजे 3 षटक 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आता पहिल्या सत्राची पहिल्या डावाची इतिश्री करणारं अंतरिम षटक म्हणजे 6 चेंडूंचा थरार बाकी. क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये आपण गोलंदाजांचा बोलबाला हा फलंदाजांवरती राहिलेला आपण पाहतोय, म्हणजे दबाव तंत्र हे अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडनं या ठिकाणी बनवलं जात आहे ते प्रतिस्पर्धी संघाच्या वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या फलंदाजांवरती. मात्र अंतरिम षटक हाराखेरी गोलंदाजाला जोखीम असेल, फलंदाजांचा कयास असेल, फलंदाजांचा मनसुबा असेल, फलंदाजांचा प्रयत्न असेल की या अंतरिम षटकामध्ये धावांची लयलूट करायची व खऱ्या अर्थानं हीच धावांची लयलूट रोखण्यासाठी आपल्या गोलंदाजांच्या विभागातील नेमका कोणता गोलंदाज सक्षम गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या पटलावरती करेल याविषयी सल्लामसलत मैदानावरती अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा कर्णधार त्याचे अनुभवी बुजुर्ग खेळाडू या ठिकाणी करतायत व सरते शेवटी एक मताने निर्णय घेतला जातोय व गोलंदाजीच्या विभागातील गोलंदाजावरती आत्मविश्वास दर्शविला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय तो सचिन आचरेकर.
वैयक्तिक पहिलं डावाची सांगता शेवट करणारं अंतरिम षटक सचिन आचरेकरचं व त्याचं षटक त्यावरती धावांची लयलूट करण्यासाठी मैदानावरती दोन फलंदाज अर्थातच एका बाजूला राज मुंबरकर व राज मुंबरकरला साथ देण्यासाठी अमित साईम ही अगदी नवी गोळी जोडी मैदानावरती डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये अंतरिम षटकामध्ये आपण पाहतोय ती वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या बाजूनं प्राथमिकता गोलंदाज सचिन आचरेकर आपली दिशा ठरवतोय व प्रमुख पंचांना पार करत ठीक त्यांच्या डाव्या बाजूनं 10 ते 15 पावलांची धावगती घेत राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सचिन हा सुसज्ज होतोय तो डावातील शेवटचं षटक हे फेकण्यासाठी. ज्यावेळी पहिला चेंडू स्लोवर वन पद्धतीचा वाईडिश लंगनला फटका सजवला जातोय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती झेल टिपतोय मात्र यावेळी अमरजी तोडणकर यांच्याकडनं त्या क्षेत्ररक्षकासाठी परत एकदा 200 रुपयाचं पारितोषिक. 5 गडी बाद सांघिक धावफलक 15 वरती स्थिरावतोय म्हणजे अजूनही या डावाची सांगता करणारे 5 चेंडू बाकी असतील. 2 मोठे फटके हे अत्यावश्यक असतील. 15 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती सागरजी जोईल यावेळी सज्ज होत आहेत. डेथ ओव्हर राहिलेल्या 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा अर्थातच राज मुंबरकरचा मोठा फटका टोलविण्याचा मात्र प्रयत्न यावेळी असफल ठरतोय व वाईडिश लंगनवरती जवळजवळ सीमारेषेवरती सीमारक्षक सुरेख कामगिरी करतोय व त्याच्या सुरेख कामगिरीसाठी अमरजी तोडणकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. ज्या क्षेत्ररक्षकाने वाईडिश लंगनला राज मुंबरकरचा झेल टिपला त्याच्यासाठी अमरजी तोडणकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज सागर या ठिकाणी सज्ज होताना दिसतील ते स्ट्राईकला तर दुसऱ्या बाजूनं अंतरिम षटकात सफलताप्राप्त गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. 15 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या मोठा धमाका ज्या फटक्याच्या शोधात सुरुवातीच्या कालखंडापासून होता वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघ तो फटका विलंबाने येतोय मात्र मोक्याच्या क्षणी येतोय व जो सांघिक धावफलक आपल्याला 15 वरती दिसला होता तो एका षटकाराच्या साथीनं वृद्धिंगत होतोय वधारताना दिसतोय तो 21 धावा धावफलकावरती म्हणजे आल्या एका मोठ्या फटक्याच्या साथीनं फलंदाज सागर आपल्या खेळीला सुरुवात करतायत व या षटकारानं ते प्रतिस्पर्धी संघाला ठणकावून सांगतायत की सावध राहण्याचा इशारा दिला जातोय सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय. त्याहीपेक्षा एक षटकार ठोकल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ अस्मि स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे या ठिकाणी खेळाडू कानमंत्र देत आहेत गोलंदाजाला की राहिलेले 4 चेंडू कोणत्या दिशेवरती फेकावे कोणत्या टप्प्यावरती फेकावे व षटकारानं सांघिक धावफलक थेट पोहोचतोय तो 21 धावसंख्येवरती. गडी हे 5 बाद होत आहेत. एकंदरीत दुसरा चेंडू व जणू काही आपण डगआउट मधून सेट होऊन आलो याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानावरती सागर जोईल देतोय. चेंडूचा टप्पा बॅटच्या मुखावाटे अर्थातच ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू व या ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला या वॉर्मअप पद्धतीच्या चेंडूला कोणतीही दयामाया न दर्शवता चेंडू हा बॅटला स्पर्श करतोय व षटकाराची मोहर त्या चेंडूवरती बघता बघता चेंडू हा लंगन सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी. षटकारांना सांघिक धावफलक 21 वरती पोहोचतोय म्हणजे आता एका सुसज्ज स्थितीत संघ दिसतोय. राहिलेले 4 चेंडू व त्या 4 चेंडूंवरती परत नेमकी कोणती करामत फलंदाज सागर जोईल करतोय की त्याच्या आशा अपेक्षांना तडा जाऊ देणारी कामगिरी किंबहुना मोठ्या फटक्यांना रोख घालणारी गोलंदाजी ही दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या आक्रमणावरती सचिन आचरेकर करेल की नाही हे पाहणं असेल ते उत्सुकीचं. 21 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात.
गोलंदाज सज्ज होतोय सचिन आचरेकर. षटकातील तिसरा चेंडू व स्ट्राईकला ज्याने षटकारानं स्वतःचं खातं खुललं तो सागर जोईल. याही वेळी अप्रतिम फटका डीप मिड विकेटच्या पट्ट्यात. खेळाडूला चेंडू चखवतोय. चेंडू एक टप्पा घेतोय व डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पोहोचतोय तो 4 धावांसाठी. एकंदरीत या आधीच्या चेंडूवरती षटकार, लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार म्हणजे 2 चेंडूंवर तब्बल 10 धावांची लयलूट ही सागरच्या बॅटमधनं व त्या 10 धावा नवचैतन्याचं वातावरण निर्माण करणाऱ्या ठरतायत. त्या वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या सांघिक खेळामध्ये पाऊस इतकी मजल मैदानावरती गाठली जाते. म्हणजे 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 3 चेंडूंचा खेळ असेल तो मैदानावरती बाकी. यावेळी फलंदाजाच्या शरीरापासून बराचसा दूरवरती चेंडू ठेवला जातोय. मात्र अनुभवी पंच उमेश परब चेंडू हा वाईड असल्याचा निर्वाळा देत आहेत. चेंडू उजव्या बऱ्याच बाहेर जातोय. पंच जमिनीलगत आपले हात खोलतायत, आपले बाहू खोलतायत व अतिरिक्त एक धाव असल्याचा निर्वाळा देत 26 मैदानावरती गाठली जाते ती अवांतर धावेनं वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यावेळी शॉर्टन पुलचा फटका जरूर टोलवायचा होता. मात्र स्पर्धेच्या सीमे क्षेत्रात घोषांकित क्षेत्रात चेंडूचा प्रवेश होतोय व लिहिल्या या फटक्यावरती 2 धावांचा धनी मैदानावरती सागर जोईल ठरतोय अशी खूंगाट प्रमुख पंच उमेशजी परब आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 2 धावा सागरच्या खाते, 2 धावा वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या खाती व 28 असा सन्मानजनक धावफलक आता धावफलकावरती दिसतोय तो 5 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परत एकदा संपर्क अचूक होतोय. आकाशाला गवसणी घालणारा फटका, गगन चुंबी नवविधी फटका हा वाईडिश लंगॉप सीमारेषेच्या पलीकडे फलंदाज सागर जोईलच्या बॅटमधनं येतोय. कुणकेश्वर प्रीमियर लीग षटकार 6 धावांसाठी. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हे बचावाचं मूलतंत्र व याच मूलतंत्राचा अवलंब फलंदाज सागर जोईल करतोय. आल्या बावली षटकारानं खातं खोलतोय व तदनंतर तुटून पडतोय अंतरिम गोलंदाज सचिन वरते व सांघिक धाव फलक हा उच्चांक आकडा अर्थात 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम चेंडू शेवटच्या षटकातील उद्दिष्ट ठरविणारा हा सचिन आचरेकरचा. याही वेळी अप्रतिम फटका टोलवला जातोय. चेंडू एक टप्पा घेतोय. चेंडू सुपर कव्हर व डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे हा चौकारासाठी निघतोय. चौकाराच्या साथीनं षटक समाप्त होतोय. सांघिक धाव फलक हा 38 पर्यंत मजल मारतोय. म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रात 24 चेंडूंमध्ये 39 धावा हा यशस्वीपणे पूर्ण करावे लागतील त्या अस्मिता स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. मात्र या सामन्यात सहजासहजी 24 चेंडू 39 धावांचा बचाव केला जातो की 24 चेंडूत 39 धावांचा सहजासहजी पाठलाग केला जातो. एकदम शेवटच्या षटकामध्ये येत 22 धावांची वादळी खेळी ही राहिलेल्या 5 चेंडूंवरती या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलण्यास कारणीभूत ठरते ती सागर जोईलची. म्हणजे या सामन्यात विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात रोवली जाते व पराभवाचा आश्चर्यकारक धक्का कोणत्या संघाला पचवावा लागतोय. 24 चेंडूत 39 धावांचा पाठलाग होतोय की 24 चेंडूत 39 धावांचा बचाव होतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आमचे साथी सहकारी समालोचक अर्थातच मार्गदर्शक आदरणीय उत्तमजी मुंगेकर सर जे खास देवगडवरनं या स्पर्धेमध्ये दाखल होत आहे त्यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीसाठी मी मराठी समालोचक सागर कदम काही काळ काही वेळ आपली रजा घेतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज बदलतोय. आपल्यासोबत जोडले जातील आदरणीय उत्तमजी मुंगेकर सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स उत्तम मुंगेकर सर.
स्पर्धेतील पहिली एलिमिनेटरची लढत सागर स्पोर्ट्स विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स या दोन संघांमधून होईल. या सामन्यानंतर लगेचच हा सामना सुरू होईल. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. सागर स्पोर्ट्स कर्णधार, श्रीराम स्पोर्ट्स कर्णधार, आपण त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. स्वागतम सुस्वागतम. दुपारच्या सत्रात पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद उत्तमजी, साथीला सागरजी कदम आणि विवेक परब. पुनश्च एकदा आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय कुणकेश्वर प्रीमियर लीग, कुणकेश्वर गावची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा KPL 2025 युवक संघटना वरचीवाडीचं दर्जेदार आयोजन संयोजन पुरस्कृत केली गेली आहे. आणि श्री वीर मानकरी क्रिकेट संघ आयोजित सुंदर आयोजनातून, सुंदर दर्जेदार नियोजनातून, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून आणि प्रत्येक गोष्टीला एक वेगळं वलय, एक वेगळा आखणी घालत स्पर्धेची आखणी आपण पाहतोय. कुणकेश्वर प्रीमियर लीग 2025 चौथ्या पुष्पातील पहिली क्वालिफायरची लढत. जो जिंकेल तो अर्थातच थेट फायनलमध्ये, जो हरेल त्याला अजून असेल एक संधी. प्रथम फलंदाजी करताना वसुंधरा स्पोर्ट्सने 38 धावा जमवल्या. 39 धावांचं आव्हान घेऊन अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघ मैदानात 2 सलामीवीरांच्या साथीने वाईडचा इशारा, पंचांचा. पहिली अतिरिक्त धाव. 39 धावांच्या पाठलागाला केली गेलेली सुरुवात. गोलंदाज राजेश धुरी, स्ट्राईकवर फलंदाज ओमकार पेडणेकर, तर साथीला अक्षय पेडणेकर, हे 2 सलामीवीर. पहिल्याच फटक्यात जिंकत आपण फायनलमध्ये पोहोचावं, हा अपील जोरदार या चेंडूवर. काय घडलंय मैदानात पाहावं लागेल. बाहेरची कडा होती का, चेंडू भुईला दान झालाय का, की सुरेख टिपलाय चेंडू. पंचांचा नकार. अर्थातच बॅटर सुशिक्षित आपल्या मैदानावर, आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळेल. 39 धावांचा पाठलाग करताना हा डॉट चेंडू, आणि डॉट चेंडूने या इनिंगची गोलंदाजी मार्कवर केलेली दर्जेदार सुरुवात. कट करायचा प्रयत्न. यावेळी मात्र गली रिजन मधून चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईन पर्यंत एकेरी धावेसाठी. बॅटच्या माध्यमातून ही पहिली धाव फलंदाज ओमकार पेडणेकरच्या खाती. सतीला अक्षय पेडणेकर. महत्वपूर्ण सामन्यामध्ये सलामीवीरांची भूमिका थोडीशी चेंज केलेली, बढती दिली गेली आहे. ओमकार पेडणेकर यांना सलामीला पाठवलं गेलंय. दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती जरी नसली, दोन्ही संघांना डबल संधी, दुहेरी संधी उपलब्ध असली तरी पहिल्याच फटक्यात मेगा फायनलचं तिकीट, महांती मुकाबल्यामध्ये थेट प्रवेश करणारी ही लढत असेल. आणि हे तिकीट मिळवण्यासाठी दोनही संघ आसुसलेले असतील, ललायत झालेले असतील, आणि तीच रणनीती मैदानामध्ये. कोणी हार मानायला तयार नाहीये. प्रत्येक चेंडूवर आपल्याला वेगवेगळे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण उजव्या आणि डावखुऱ्या हाताची फलंदाजी मैदानावर. ओव्हर पे चेंडू आहे, इनसाइड आउटचा दर्जेदार फटका. यावेळी सुंदर टायमिंगचा बेमिसाल शॉट.
ही वादळाची वाट आलाय कुणकेश्वर षटकार क्वालिफायर 1 मधील पहिला तर या सामन्यातील महत्वपूर्ण षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता एमएच स्पोर्ट्स लाईव्हचं सुंदर कॅमेरा वर्क चेंडूचा फॉलो बघा थँक्यू लॉंगअपच्या डोक्यावरून हा पहिला खणखणीत दणदणीत षटकार फलंदाज अक्षय पेडणेकरच्या बॅट मधून आकोटापाचा चेंडू यावेळी बॅकफूट पंच केला गेलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल एकेरी धावेने सांघिक धाव फलक पोहोचलाय 9 धावांवर 38 धावा जमवल्या होत्या प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर पहिली क्वालिफायरची लढत सन्माननीय श्री राजनजी जोईल साहेबांचा या ठिकाणी आपण छोटेकणी एक सत्कार करत आहोत स्पर्धेचं औचित्य साधत राजनजी जोईल साहेब आपण या सत्काराचा स्वीकार करावा या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत कुणकेश्वर प्रीमियर लीग 2025चं औचित्य साधत आयोजन संयोजन समितीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आपण मैदानाचा व्यासपीठाचा ताबा घेत या स्पर्धेचा आस्वाद लुटावा अक्षय पेडणेकरच्या बॅट मधून निघालेला षटकार त्याला सुरेख साथ देताना ओमकार पेडणेकर आतापर्यंत धावफलक 10 धावांवर कट करायचा प्रयत्न फसवा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा धीरंगाईने पोचतो फलंदाजापर्यंत जाणल्यानंतर त्यावर पॉइंटच्या क्षेत्रात डीप मिड ऑफच्या क्षेत्रात खेळलेला हा फटका षटक क्रमांक 1 ची सांगता करत धावफलक शेवटच्या चेंडूवर आलेल्या एकेरी धावेने 11 धावा बिनबाद 11 अशी सावध पण संत सुरुवात तेवढीच आक्रमक एकेरी षटकाराने नटलेली समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर 39 धावांचा पाठलाग 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 28 धावांची अजून गरज प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला चला विनंती क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण सामना त्वरित सुरू करा पंच तशा सूचना द्या वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागेल पहिला क्वालिफायरचा मुकाबला पहिला सामना हा 2 संधी देणारा दोनही संघांसाठी कारण या संघांनी टेबल टॉप केलं होतं नंबर 1 वर होता वसुंधरा स्पोर्ट्स आणि नंबर 2 वर अस्मी स्पोर्ट्स जिंकणाऱ्या संघाला थेट फायनलचं तिकीट हरणाऱ्या संघाला अजून एक संधी दुसरी सेमीफायनल म्हणा दुसरी एलिमिनेटर म्हणा किंवा दुसरी क्वालिफायर लढत खेळण्याची यानंतर सागर स्पोर्ट्स आणि श्रीराम स्पोर्ट्स या 2 तुल्यबळ मातब्बर संघांची ग्रंथिका एलिमिनेटर 1 च्या लढतीमध्ये जाऊयात मैदानात दुसरा गोलंदाज दत्ताराम चव्हाण गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 28 ची आवश्यकता यावेळी फसला एका फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पॉइंट क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी वळवलीत पावलं स्ट्रायकिंग एंडवर थेट फेक होणं अपेक्षित मात्र तोपर्यंत 2 धावांची लहर हे मैदानावर अक्षय पेडणेकर एका बाजूला आक्रमकता दाखवतोय एका षटकारानिशी मैदानावर वावरतोय तर दुसऱ्या बाजूला ओमकार पेडणेकर एकेरी दुहेरी धावांनी सातत्यपूर्ण धावफलक हलता बोलता ठेवतोय हीच तर खासियत असते सलामीच्या जोडीची ज्या फलंदाजाला सूर गवसलाय त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक देत सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याची संधी दुसऱ्या फलंदाजाने सातत्यपूर्ण करणं ह्यालाच म्हणतात क्रिकेट बॅकफूट पंच आखूट टप्प्याचा उसळ घेणारा चेंडू 1 धाव तर धावून पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं
हा नकार खूप महत्वाचा. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला नकार देणं आणि त्या योग्य व्यक्तीने तो नकार पोचवणं खूप महत्वाचं असतं. यावेळी हे दोनही फलंदाज अक्षय आणि ओमकार एकमेकांना साजेशी पूरक खेळी करतायत. सायन्समध्ये त्याला एक फ्रेज वापरली जाते कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट, आणि या कॉम्प्लिमेंटरी इफेक्टचाच वापर करत सिनर्जिस्टिक इफेक्ट देखील दोनही फलंदाज मैदानात दाखवत आहेत. कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट म्हणजे एकमेकांना साथ देणं आणि सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे एकमेकांच्या साथीने खेळणं, सामन्यात रंगत वाढवणं. शॉर्टपुलचा फटका, दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं, स्ट्राईकवर थ्रो, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. मैदानामध्ये चित्याची चपळाई, हरणाचा वेग दाखवला जातोय. पळावं लागेल, दोन्ही संघांना झुंजावं लागेल. पोट भरण्यासाठी वाघ सिंहाला देखील हरणाच्या मागे पळावं लागतं आणि वाचण्यासाठी जगण्याच्या धडपडीसाठी हरणाला सशाला देखील या 2 श्वापदांपासून जीव वाचवण्यासाठी पळावं लागतं. मैदानात अगदी तोच कलगीतुरा, कधी कोण वाघ सिंह बनेल कधी कोण हरिण सिंह बनेल हे महत्वाचं. मात्र जगण्यासाठी किंवा स्वतःचं पोट भरण्यासाठी, जिंकण्यासाठी आणि क्वालिफाय होण्यासाठी धावावं लागेल, पळावं लागेल. षडामुखचा फटका, आकुट टप्प्याचा उसळ घेणाऱ्या चेंडूवर वेगावर स्वार झालाय. शांतीत क्रांती करण्याचा प्रयत्न होतोय, दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे. 38 धावांचा बचाव केला जाणारा क्षेत्ररक्षण आणि 39 धावांचा पाठलाग करणारी फलंदाजी मैदानात साजेशी होते. मात्र त्याच वेळी गोलंदाजांना देखील तितकंच कौतुक होणारी कौतुकास्पद गोलंदाजी. आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये फक्त बहाल केल्या 17 धावा, 39 धावांचा पाठलाग आहे. अजूनही 22 धावांची गरज. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूत 22 धावा जमवत अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघ पहिलं मेगा फायनलचं तिकीट मिळवेल की वसुंधरा स्पोर्ट्स या 21 धावांचा उरलेला बचाव करेल आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल. येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला निश्चित सांगेल. शटल क्रॉस खेळायचा प्रयत्न, सुंदर फटका, बॅटची आउटसाइड एज घेतलाय चेंडू रस्त्यांपर्यंत. तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्यावर ताबा मिळवतोय. ज्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या असत्या त्या चेंडूवर फक्त 1 धाव, आणि याला एकमेव कारणीभूत म्हणजे 11 खेळाडूंनी उतरलेला क्षेत्ररक्षण करणारा वसुंधरा स्पोर्ट्स. त्याला साथ आहे मैदानाची 12व्या खेळाडूची. धावफलक 18 विदाउट लॉस. दोन्ही सलामीवीर साजेशी पूरक फलंदाजी करतायत. गोलंदाजांना मात्र यावेळी या 2 फलंदाजांना फोडावं लागेल, भुसुरुंग लावावं लागेल. खोलवर उठलेला चेंडू, दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाजाची वापसी, या वाजणाऱ्या टाळ्या षटक क्रमांक 2 ची सांगता करून जात आहेत. धावफलक पोचलाय. 39चा पाठलाग करताना 18 धावा, 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. ही आकड्यांची अल्टी पलटी आहे. जाऊयात डीजे कडे आणि त्यानंतर 12 चेंडूत 21च्या पाठलागाकडे.
खेळाडूजी देववीर मांडकरी अक्षय पेडणेकरचा विकेट. पहिल्या गड्याचं पतन. नंबर 3 बॅटर स्ट्राईकवर अक्षय गावडे. संजोग पेडणेकरने केलेला डान्स काहीतरी वेगळंच सांगून जातो. बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या असतील. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या आधीच्या 3 पर्वात हे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आले असतील. जुनी उट्टी काढण्याचा प्रकार देखील असेल. मात्र हीच मजा आहे क्रिकेटची. सन्मान देणं, एकमेकांना आदर करणं आणि तेवढंच सेलिब्रेशन देखील करणं खूप महत्त्वाचं. पंचांचा इशारा वाईडचा. चेंडू टाकायचा होता. गल्लीत पोचला दिल्लीत. ज्या चेंडूची वल्गणा क्रिकेटच्या परिभाषेत पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा ते बांदा, कणकवली टू कुणकेश्वर अशी केली जाते. पडवे टू पेंडूर देखील म्हटलं जातं. तो अतिरिक्त धावेचा 1 चेंडू धावफलकावर. 22 धावा. सुंदर गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. यॉर्कर लाईनचा चेंडू 39 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 23वी धाव धावफलकावर. अजूनही 16 धावांची आवश्यकता. वाईड चेंडूला गोवा राज्यात तुया ते मया आणि वॉस्को टू मॉस्को देखील म्हटलं जातं. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 16 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 16 धावा. कोणाला मेळ हवा, कोण खाऊन जाईल भाव, बघत रहा. ही दर्जेदार स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर पूर्वेश चव्हाण. यावेळी फ्लिक ऑफ द रिस्ट केला गेलाय. मनगटाचा फटका फिरायचं होतं मात्र अपेक्षित टायमिंगचा अभाव आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आहे. फक्त एकेरी धाव. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं. ही पावलं वळवणं म्हणजे स्पष्ट नकार देणं. NH 66 वर मारलेला हा युटर्न होता आणि त्याहीपेक्षा मैदानात नकार देताना रुको, सबर करो आणि फोकस करो असं म्हणण्याचा देखील योग होता. धावफलक पोचलाय 24 वर. 39चा पाठलाग. 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी. कट करायचा प्रयत्न. काय घडलंय मैदानामध्ये? वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर ज्या अतिरिक्त वेगाने यष्टीरक्षकाच्या गोदीत गेलाय. यष्टीरक्षक देखील थोड्या वेळासाठी पापणी लावली आणि यावेळी चेंडू निसटलाय. डॉट चेंडू, डॉट चेंडू, डॉट चेंडूने प्रेशर वाढवला जाईल. 24 धावा धावफलकावर. 7 चेंडूत पाहिजेत 15 धावा. शेपटाला आग लागली. आता लंगड्या घोड्याला देखील पळावं लागेल. फुलटॉस चेंडू आहे. यावेळी 1 धाव घेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवला जाईल का? शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत षटक क्रमांक 3 ची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पाठलाग करताना अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघ पोहोचतोय 25 वर. 6 चेंडू आणि 14 धावांची नितांत आवश्यकता. या दर्जेदार स्पर्धेची ख्याती, कीर्ती आणि मैदानावर बघणाऱ्या सगळ्या क्रीडा रसिकांसाठी ही पर्वणी आहे. कुणकेश्वर गावाची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा कुणकेश्वर प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वात यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या लोकल खेळाडूंना लोकल टू ग्लोबल हा प्रवास देखील या मित्रमंडळाने घडवलाय. पुढच्या वर्षीची स्पर्धा याहीपेक्षा वेगळी, आगळी वेगळी असेल, अजून दर्जेदार असेल यात शंका नाही आहे. कारण प्रत्येक विभाग या मंडळाने व्यवस्थित प्लॅनिंगने अगदी स्पर्श केलाय. लाईव्ह स्वरूपात आमच्यासोबत आलेल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनाला देखील ही स्पर्धा भावली असेल. अर्थातच या स्पर्धेला आणि आमच्या लाईव्हच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जी मजा समुद्राच्या लाटांमध्ये नाही, ती मजा गावच्या विहिरीत आहे आणि ही मजा त्यांनाच कळेल ज्यांनी या विहिरींमध्ये आंघोळ करण्यासाठी कठड्यावरून उड्या मारल्यात. धावा कशाही येऊत बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेस या धर्तीवर चाललेली ही स्पर्धा. 6 चेंडू 14 ची गरज. दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाज राज मुंबरकर पहिल्या चेंडूवर राज करताना पाहायला मिळतोय. वेगवान चतुरसूत्री गोलंदाजी. आपल्या भात्यातून हा वेगवान तीर काढतोय आणि या तीरावर फलंदाजाकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं.
5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 14 धावा बनवाव्याच लागतील. हे टार्गेट पूर्ण करावं लागेल. टार्गेट पूर्ण केलं तर बोनस मिळतो, तो फायनलचं तिकीट मिळवून देईल. आणि 5 चेंडू धावा नाही बनवल्या तर डिक्रीमेंट होतं. त्यामुळे आपल्याला अजून एक सामना खेळावा लागेल. पसंत नसेल दोन्ही संघांना, सर्व खेळाडूंना. आडव्या बॅटने टोलवायचा प्रयत्न, शॉटअँड फटका. मिड विकेट क्षेत्ररक्षक मिडांवरून येतोय, मजल दरमजल करतोय. यष्टिरक्षकापर्यंत प्रयत्न तर थोडीशी दूर आहे. बॅकअपचा अभाव आहे. 2 धावांचं रूपांतर तिहेरीत केलंय. 3 धावांची मेजवानी संधी आहे आणि या संधीचं सोन्यात रूपांतर केलंय. हा योग आहे. या चुका आता मात्र चुकीला माफी नसेल. या चुका भोवतील भविष्यामध्ये. 3 धावांनी सांघिक धावफलक 28 वर पोहोचलाय. 39 धावांचा पाठलाग. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. जे क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं होत होतं त्या क्षेत्ररक्षकाचा ओव्हरथ्रो एक अतिरिक्त धाव बहाल करून गेलाय. हेच प्रेशर असतं. आपण कितीही टॉपला असलो, कितीही चांगले खेळत असलो तर प्रत्येक मॅचचा अटीतटीच्या वेळीचा हा प्रेशर खूप महत्वाचा आहे. भल्या भल्यांना हा नागून जातो, भल्या भल्यांना हा चर्चेत आणतो. तुमचा वरचा दर्जा नेहमी सिद्ध करा. आपण प्रसिद्ध व्हाल, तुमच्या नावाची चर्चा होईल. आडव्या बॅटने टोलायचा प्रयत्न, दर्जेदार गोलंदाजी. राज गोलंदाजीतला राज दाखवतोय. एकेरी धावेने आता मात्र समीकरण बदलतंय. धावफलक 29-39चा पाठलाग. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंमध्ये होतील का 10 धावा? कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून येईल तो विजयी चौकार, षटकार आणि अपेक्षापूर्ती, की कोणता गोलंदाज कर्दनकाळ ठरेल या फलंदाजीला सुरुंग लावेल पाहावं लागेल. एका बाजूला राज, दुसऱ्या बाजूला सलामीवीर. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय गावडे नंबर 3 बॅटर. अटीतटीची लढत आहे. सीमारक्षकांना विनंती, आपण सीमारेषेवर तैनात राहायचंय. आडव्या बॅटने टोलवलाय फटका. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूवर केले आक्रमण. आकाश भ्रमण नाहीये, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. प्रत्येक चेंडू गणिक या सामन्यातली उत्सुकता शिगेला है. अपने कुर्सियों की पेटी आप बांध लीजिए, क्योंकि ये मैच अभी उड़ान भरने वाला है. अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता मैदानामध्ये. एका बाजूला फलंदाजी, एका बाजूला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांची पाठराखण. बुद्धिबळाच्या चाली वापरल्या जाणार आहेत गोलंदाजाकडून फलंदाजासाठी आणि फलंदाजाकडून गोलंदाजाला काटशह देखील देण्याचा विचार केला जाणार आहे. 31 धावा धावफलकावर 8ची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठा फटका नितांत गरजेचा आहे. अटीतटीची लढत आहे. फटका फसलाय, मात्र 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील का? शेवटच्या चेंडूवर विजय अनुरूप होलं जाईल का? दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं आणि या दुसऱ्या धावेसाठी घेताना नॉन स्ट्रायकिंग एंडवर का थ्रो केला गेला नाहीये? दुसरी धाव घेताना रनआउटचा विकेट का घेतला गेला नाहीये याच्यावर देखील चर्चा होणार आहे. जर या शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर मात्र या गोष्टीवर हा रनआउटचा अटेम्प्ट का सोडला होता त्याकडे देखील चर्चा विनिमय होईल. ही नसेल सपट परिवार महाचर्चा, ही असेल कुणकेश्वर प्रीमियर लीगची महाचर्चा. कारण विजेते पदाकडे गवसणी घालताना, एक पाऊल उंबरठा ओलांडताना या विषयावर निश्चित चर्चा होईल का? शेवटच्या चेंडूवर येईल का षटकार? हा षटकार निर्णायक ठरेल का? राज मुंबरकर गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटचा चेंडू पेश करण्यासाठी आहे. एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 6 धावांची. पहिली क्वालिफायरची लढत या 2 तुल्यबळ मातब्बर संघांमध्ये काय होते याचं प्रत्यय दाखवलं जात आहे. औचित्य आहे कुणकेश्वर प्रीमियर लीग ही स्पर्धा, आणि स्पर्धा जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायला हरकत नाहीये. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. ही वादळाची वाट ठरणार आहे, ही समुद्राची लाट ठरणार आहे. लाटेवर स्वार होत मोठा फटका येणार आहे. हा डॉट चेंडू निघणार आहे, पाहावं लागेल. राजचा हा चेंडू खाली राहिलाय. चेंडूला बोल्ड झालाय फलंदाज राज मुंबरकरने. हा सामना आपल्या संघासाठी खिशात घातलाय. सुंदर दर्जेदार गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या जोरावर आणि त्याआधी केलेली तुफान फलंदाजी.
वसुंधरा स्पोर्ट्स क्रिकेट संघ दिमाखात मेगा फायनल मध्ये पहिली क्वालिफायरची लढत जिंकत प्रवेश करता होतोय. वसुंधरा क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा असतील मेगा फायनल साठी. तर अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला देखील अजून असेल एक संधी, ती असेल दुसऱ्या क्वालिफायर लढतीची. मात्र तत्पूर्वी जाऊयात सागर स्पोर्ट्स विरोधात श्रीराम स्पोर्ट्स असा रंगेल सामना. पहिला एलिमिनेटरचा सामना. आशुतोष घाडी आपली आवश्यकता आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी त्वरित संपर्क साधा. आशुतोष घाडी, पहिला एलिमिनेटरचा सामना सागर स्पोर्ट्स विरोधात श्रीराम स्पोर्ट्स. जो जिंकेल तो आव्हान टिकून ठेवेल, दुसरी क्वालिफायरची लढत खेळेल अस्मी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या विरोधात. मात्र जो हारेल त्याला या स्पर्धेतून टाटा बाय बाय गुड बाय घ्यावं लागेल. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो अपने घर के अंदर. प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. कुणकेश्वर प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आहे. संघटनावरची वाडी वीर मांडकरी क्रिकेट संघ वारी. क्रिकेटचा महासंग्राम बघायला जमलेत आज लोक सारी. अरे खेळू क्रिकेट मैदानात जो तो बघत राहा. आशुतोष गाडी याने कॉमेंट्री पासून असायचं. आशुतोष गाडी